श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो. आता मागच्या ह्याच्यात आपला 5वा अध्याय पूर्ण झालेला होता आणि आपण आता 6व्या अध्यायाचा सुरुवात करत होतो आणि 6व्या अध्यायाचं नाव आहे नरसावधानींचा वृत्तांत. आता आपल्याला माहिती आहे की शंकर भट हे तिरुमल दासांकडे गेलेले होते आणि तिरुमल दासांच्या घरी जो प्रसंग पुढे घडलेला आहे तो आलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जपध्यानादी पूर्ण झाल्यावर तिरुमलदास म्हणाले, बाबा, श्रीपाद श्रीवल्लभ या चराचर सृष्टीचे मूळ आहेत. ते वटवृक्षासारखे आहेत. त्यांचे सगळेच अंशावतार विविधता असलेल्या पारंब्यांप्रमाणे आहे. तेच मूळ परत भूमीमध्ये जाऊन स्वतंत्र तत्व असल्यासारखे दिसते, परंतु त्यांना आधार वटवृक्षच असतो. देवदानवापासून समस्त प्राणीमात्राचे ते आधारस्थान आश्रयस्थान आहेत. त्यांच्याकडून समस्त शक्ती प्रस्फुटित होतात आणि पुनरपी त्या शक्ती त्यांच्यात विलीन होतात. पर्वत शिखरावर पोचलेल्या व्यक्तीस सगळ्या वाटा एकसारख्या वाटतात. त्याचप्रमाणे विविध संप्रदायाचे लोक दत्त संप्रदायामध्येच समयोग पावतात. प्रत्येक प्राणीमात्रास कांतीचे एक वलय असते. मी पिठिकापुरात राहत असताना तेथे एक योगी आला. एखाद्या विशिष्ट मूर्तीभोवती असलेले तेजोवलय मूर्तीभोवती किती तेजोवलय आहे आणि एखाद्या व्यक्तीचे तेजोवलय किती वेळ आणि कोणत्या रंगाचे असून किती दूरवर व्यापून आहे हे त्यास सांगता येत असे. आता बघा, तिरुमलदासांनी इथे जे काही सांगितलं आहे तर मी मध्येच थांबलेलो आहे कारण का थोडंसं वाचल्यानंतर तर की श्रीपाद श्रीवल्लभ हे चराचर सृष्टीचे मूळ आहेत आणि ते वटवृक्षात आहेत. तर वटवृक्ष कसं, वटवृक्ष च्या ज्या पारंब्या असतात लोंबतात त्या पारंब्याच्या खाली जातात जमिनीत. ते त्याची मुळं मग पारंब्यांच्या लागलेली ती मुळं असतात आणि ती जमिनीत रुजतात आणि मग नवीन वृक्ष त्याच्यातनं तयार होतो आणि तो स्वतंत्र वृक्षापर्यंत असतो. परंतु तो कसा असतो, मूळ वृक्षाचाच भाग असतो. जरी त्या पारंब्या स्वतंत्र वाटल्या तरी त्या मूळ वृक्षाच्या भागच असतात. त्याप्रमाणे जे काही सगळे शक्ती आहेत ते श्रीपाद श्रीवल्लभांमधून प्रकट होत असतात आणि श्रीपाद श्रीवल्लभांमध्ये विलीन होत असतात. आणि सर्व जे जसं पर्वत शिखराच्या वर पोचल्यावर आपल्याला सगळ्या वाटा सारख्याच वाटतात, अगदी शिखराच्या उंचावर सगळ्याकडून येणाऱ्या वाटा सारख्याच वाटतात, तसंच हा दत्त संप्रदाय हा सगळ्या संप्रदायांचं मूळ आहे आणि सगळे संप्रदाय हे शेवटी दत्त संप्रदायामध्ये येऊनच विलीन होतात असं इथे सांगितलेलं गेलेलं आहे. आणि पुढे तिरुमलदास काय म्हणतात की ते जेव्हा पिठिकापूरमध्ये राहत होते तेव्हा तिकडे एक योगी आला आणि योगी यांचं काय म्हणणं होतं, तो योगी कसा होता, प्रत्येक प्राण्याच्या भोवती एक वलय असतं, तेजोवलय असते. मूर्तीभोवती, देवाच्या मूर्तीभोवती वलय असतं. माणसं प्रत्येक प्राणीमात्राच्या एक वलय असतं. ते तेजोवलय हे किती वेळ आणि कोणत्या रंगाचे आणि किती दूरवर व्यापून आहे हे त्याला सांगता येत असतं असे. तर पुढे काय झालं, त्याने कुकुटेश्वरालयात येऊन श्री दत्तांचे तेजोवलय किती दूर व्यापून आहे व कोणत्या रंगाचे आहे याची परीक्षा करण्याचे ठरविले. त्या योग्यास स्वयंभू दत्ताच्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाले. त्याच्या मस्तकाच्या भोवती विद्युल्लतेच्या तुलनेची धवलकांती अप्रतिमपणे व्यापून होती. त्या धवलकांतीच्या भोवती गोलाकार व्यापून असलेल्या निळ्या रंगाचा प्रकाश सर्व दिशाच्या अंतापर्यंत पसरलेला दिसला. ती दिव्य श्रेष्ठ व्यक्ती कोण योग्याला म्हणाली, बाबा, तू दुसऱ्यांचे सूक्ष्म शरीर किती दूर व्यापलेले आहे याची माहिती काढण्याच्या प्रयत्नात अमूल्य जीवनकाळ व्यर्थ घालू नकोस. प्रथम तुझ्या हिताचा विचार कर. थोड्याच दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. मोक्ष संपादन करण्याचा विचार कर. सर्व सत्याचा आणि सर्व तत्वमूलाचा मूळ असलेला दत्त मीच आहे. या कलियुगात पादगया क्षेत्रात महासिद्ध पुरुषांच्या, महायोगांच्या आणि महाभक्तांच्या प्रेमभरित आव्हानानेच मी येथे अवतार घेतला आहे. आता बघा, तर तो जो योगी माणूस होता तो कुकुटेश्वराच्या मंदिरामध्ये, म्हणजे पिठिकापूरमध्ये जे कुकुटेश्वराचं मंदिर आहे त्या कुकुटेश्वराच्या स्वयंभू मंदिरात असलेल्या स्वयंभू दत्ताचे तेजोवलय किती व्यापून आहे हे पाहण्यासाठी तेथे आला असता त्या दत्ताच्या मूर्तीच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन झाले आणि त्याच्या भोवतीचं जे वलय आहे
दत्तांच्या भोवतीचं ते कसं दिसलं तर विद्युल्लतेच्या तुलनेची धवलकांती अप्रतिमपणे त्यांना व्यापून होती. म्हणजे त्यांच्या मस्तकाभोवती, त्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या मस्तकाभोवती विद्युल्लता म्हणजे विजेसारखी की जी दिसणारी असं धवलकांतीचं असं पांढरं शुभ्र, आता वीज तुम्हाला माहिती आहे आकाशात चमकल्यावर कशी पांढरी शुभ्र वीज चमकते, त्या विजेप्रमाणे धवलकांती असलेलं असं पांढरं वलय त्यांच्या मस्तकाभोवती व्यापून होता. आणि त्या धवलकांतीच्या भोवती त्याला पुढे काय दिसलं तर निळा असा गोलाकार व्यापून असा निळ्या रंगाचा प्रकाश दिसला, जो सर्व दिशांच्या अंतापर्यंत पोचला. म्हणजे एवढं असं ते त्याचं वलय दिसलं. आणि मग ती जी मूर्ती होती दत्तमूर्ती, जे श्रीपाद श्रीवल्लभ होते, त्या योग्याला काय म्हणते, बाबा रे तू दुसऱ्यांचं वलय किंवा सूक्ष्म शरीराची व्याप्ती कुठपर्यंत आहे हे सगळं शोधण्यास वेळ का वाया घालवतोयस. तू प्रथम तू स्वतःच्या हिताचा विचार कर. तुझ्या मृत्यू काही दिवसात तुझा मृत्यू होणार आहे आणि मोक्ष संपादन करण्याचा विचार कर. सर्व तत्वाच्या मूळ तत्वाशी असलेल्या श्री दत्त मीच आहे, मग मीच श्री दत्त आहे असं त्यांना सांगितलं. स्वामींच्या या उपदेशाने त्या योगातील पूर्ववासनांचा नाश झाला. सूक्ष्म शरीराच्या तेजोवलयाची माहिती मिळवण्याची त्याची शक्ती श्रीपाद श्रीवल्लभात विलीन झाली. नंतर मी श्रीपाद वल्लभांचे त्यांच्या स्वगृहात दर्शन घेऊन धन्य झालो. त्या योगाने उघडपणे सांगितले श्रीपाद प्रभूंभोवती पसरलेला शुभ्र पांढरा प्रकाश उघड करतो की श्रीपाद श्रीवल्लभ निर्मळ असून ते संपूर्ण योगावतार आहेत. निळ्या रंगाचा प्रकाश श्री प्रभू अनंत प्रेमाने आणि करुणेने भरलेले आहेत असे दर्शवलं. आता ते सगळं सांगितल्यावर त्या योग्याचं मन पालटलं. त्याची जी शक्ती होती ती त्या श्रीपाद श्रीवल्लभांमध्ये विलीन झाली. जी तेजोवलय जाणून घेण्याची जी काही शक्ती होती त्याची श्रीपाद श्रीवल्लभांमध्ये विलीन झालेली आहे. आणि त्यानंतर तिरुमलदासांनी त्यांच्या स्वगृहात त्यांचे दर्शन घेऊन ते धन्य झाले. आणि त्या योगाने त्यावेळेला उघडपणे काय सांगितले की श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंभोवती असलेला पांढरा प्रकाश उघड करतो की श्रीपाद श्रीवल्लभ हे निर्मळ असून ते संपूर्ण योगावतार आहेत. आणि त्यांच्या निळ्या रंगाचा जो प्रकाश तो त्यांच्या भोवती होता तो हे दर्शवतो की ते अनंत प्रेमाने आणि करुणेने भरलेले आहेत. तो योगी गेल्यानंतर एक चित्तवेधक चर्चा झाली. चतुर्वर्णातील भेदाचा विषय कसा घ्यायचा, सूक्ष्म शरीरावरील तेजोवलयाच्या फरकानुसार तो ठरवायचा का, किंवा जन्मसिद्ध कुलगोत्रानुसार निर्णय घ्यावा. कोणत्या वर्णाचा जन्म असला तर वेदोक्त पद्धतीने उपनयन करावे, कोणत्या वर्णाचा पुराणोक्त पद्धतीने उपनयन करावे. उपनयनात भ्रुकुटीमध्ये असलेला तिसऱ्या डोळ्याचा संबंध असतो का, नसेल तर इतर काही विशेष का. मेधजनन म्हणजे काय, ह्या गरमागरम चर्चा चालली होती, परंतु पंडितांचे मतैक्य होत नव्हते. आता बघा, आता काय सांगितलं आहे की तो योगी गेल्यानंतर तिथे चतुर्वर्णाविषयी, आता हे सगळे गहन विषय आहेत, कारण का आत्ताची जी समाजव्यवस्था आहे ती वेगळी आहे. त्या काळात जी समाजव्यवस्था होती ती वर्णांवर अशी आधारलेली समाजव्यवस्था होती. ही 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे 4 जसे वर्ण आहेत तसे ते वर्णव्यवस्थेवर आधारलेला तो समाजव्यवस्था होती. आणि कोणत्या समाजातल्या व्यक्तीचा वर्णानुसार कशा प्रकारे उपनयन करावे, मौंजी बंधन जे आपण ज्याला म्हणतो ते कशा प्रकारे करावं याच्या विषयी त्यांच्यामध्ये वेगवेगळी मतं मांडली जात होती आणि त्याच्यामध्ये काही मतैक्य होत नव्हतं. खरे संत म्हणून प्रसिद्ध असलेले मल्लादी बापनावधानी पिठिकापूर ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. यांना बापनार्य असे सुद्धा म्हणत. आता पिठिकापूर येथील ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर मल्लादी बापनावधानी, त्यांना बापनार्य सुद्धा म्हणत असत. ते मुख्यतः सूर्याची अग्नीची उपासना करीत. पिठापुरात झालेल्या एका यज्ञाचे अधिपत्य करण्याचे त्यांना आमंत्रण दिले होते. यज्ञाच्या शेवटी मुसळधार वर्षा झाली. सकळ जनसमुदाय आनंदला. श्री वत्सवाई नरसिंहवर्मा या नावाच्या क्षत्रिय गृहस्थांनी बापन्ना यांना त्यांच्या गावात राहावे अशी विनंती केली, परंतु यज्ञयागात मिळालेले धन व शिधा एवढेच बापन्नार्य घेत असत.
त्या दिवशी द्रव्यास शुद्धी नसेल तर ते स्वीकार करीत नसत. ही वर्म्यांच्या विनंतीस त्यांनी नकार दिला. वर्म्यांनी अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती. तिचे नाव गायत्री होते. ती भरपूर दूध देत असे. ती अत्यंत सुशील आणि साधू स्वभावाची होती. त्याच वेळी गायत्री दिसेनाशी लागली, कोठेतरी हरवली. ही माहिती श्री वर्मांना मिळाली. बापन्नार्य ज्योतिषशास्त्राचे पंडित असल्याने वर्मांनी त्यांना गायत्री संबंधी प्रश्न केला. तेव्हा श्यामबालापुरम म्हणजे काय समालकोटा येथे खान साहेब नावाचा कसाई आहे, त्याच्याकडे ती आहे असे त्याने स्पष्ट केले. लगेच न गेल्यास तिचा वध होण्याची भीती होती असे बापन्नाचार्य म्हणाले. वर्मांनी श्यामबालापुरास मनुष्य पाठवताना बापन्नार्यांना अट घातली की बापन्नार्यांच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर त्यांनी 3 पल्लू जमीन, 1 पल्लू म्हणजे 2400 किंवा 300 शेर धान्याचं उत्पादन करेल इतकी व्याप्त जमीन व निवासास योग्य असे घर स्वीकारे. बापन्नार्यांनी त्याचा अंगीकार न केल्यास वर्मा गोहत्येस मान्यता देतील. बापन्नार्यांपुढे पेच प्रसंगात पडले. त्यांनी ते दान जर नाही घेतले तर वर्मांच्या गायीची हत्या वर्मा गायीची हत्या होऊ देतील. त्यामुळे गोहत्येचे पातक लागेल. गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्वीकार करणे श्रेयस्कर असा विचार करून गायत्रीची सुटका झाली आणि पिटिकापूर वासियांचे नशीब उघडले आणि श्री बापन्नावधानी 3 खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले. त्यांच्या स्थानासाठी घराची व्यवस्था झाली. बापन्नाचार्यांना व्यंकटावधानी नावाचा मुलगा आणि सुमती नावाची ही मुलगी होती. तिच्या जन्मपत्रिकेत शुभ लक्षणे असून ती चालते वेळी महाराणीस लाजवेल असे डौलदार चाल असल्या कारणाने तिला सुमती महाराणी असे नामकरण झाले. आता बघा इथे बापन्नाचार्यांची ओळख करून. बापन्नार्य कोण होते तर ते मल्ल्यादी बापन्नावर हे पिटिकापूरमधील ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्यांना तेथे बापन्नार्य सुद्धा म्हणत. ते मुख्यतः कसली सूर्याची आणि अग्नीची उपासना करायचे. त्यांनी पिटिकापूरमध्ये एका यज्ञाचे अधिपत्य केले आणि त्या यज्ञाच्या शेवटी खूप मुसळधार असा पाऊस पडला आणि जनसमुदाय आनंदला, कारण का यज्ञाच्या शेवटी पाऊस पडणं हे चांगलं लक्षण असतं. तर वत्सवाई नरसिंहवर्मा नावाच्या क्षत्रिय गृहस्थांनी बापन्नाचार्यांना त्याच गावात राहावे म्हणजे पिटिकापूरमध्ये राहावे असे विनंती केली. परंतु यज्ञयागात मिळालेले धन आणि शिदा तेवढेच बापन्नार्य घेत असत, त्याच्या व्यतिरिक्त काही ते घेत नसत. त्यामुळे त्यांना आणि ते पण त्या द्रव्यास शुद्धी नसेल तर ते स्वीकारत नसत असं तो त्यावेळेचा त्यांचा नियम होता. त्यामुळे त्यांनी तिथे वर्म्यांच्या विनंतीस त्यांनी नकार दिला तिथे. पण वर्म्यांनी अत्यंत प्रिय ते तर काय झालं, त्याच वेळेला वर्मांना अत्यंत प्रिय असलेली त्यांची कपिला गाय जी होती ती जिचं नाव गायत्री होतं. गायीचा प्रकार म्हणजे गायीची जात कोणती, कपिला गाय, आणि तिचं नाव काय होतं, गायत्री होतं. तर ती गायत्री ही भरपूर दूध असं द्यायची आणि ती अचानकपणे अत्यंत सुशील आणि साधू स्वभावाची अशी ती गाय त्याच वेळेला नाहीशी झाली तर ती कुठे सापडत नव्हती. आणि बापन्नाचार्यांना ज्योतिषशास्त्र विद्यासुद्धा अवगत असल्यामुळे नरसिंहवर्मांनी त्यांच्याकडे माहिती मिळावी म्हणून त्यांना विनंती केली की कुठे गेली. तर तेव्हा बापन्नाचार्यांनी त्यांच्या ज्योतिषविद्येच्या सहाय्याने सांगितलं की श्यामबालापूर म्हणजे त्यावेळेचं श्यामबालापूर जे आता समालकोटा म्हणून प्रसिद्ध आहे, तिथे खानसाहेब नावाचा एक कसाई आहे आणि त्या कसायाकडे ती गेलेली आहे, पोचलेली आहे असं त्यांनी सांगितलं. आणि तो कसाई तिथे वेळेत जाऊन त्याला थांबवल्याने तो त्या गायीचा वध करेल, तिला मारेल असं सांगितलं. ते आत्ता काय केलं, नरसिंहवर्माने एक युक्ती साधली आणि त्यांनी बापन्नाचार्यांना काय म्हटलं की मी माझा माणूस पाठवतो आणि त्या गायीला तिकडे वध करण्यापासून म्हणजे अडवून घेऊन येण्यास सांगेन. पण जर तुम्ही माझ्याकडून 3 पल्लू जमीन म्हणजे कसं, तर जवळजवळ 2400 ते 300 शेर उत्पादन देईल एवढी जमीन म्हणजे 1 शेर 1 पल्लू जमीन, असे 3 पल्लू जमीन अशी त्यांना
केली आणि त्यांनी जर स्वीकार केलाच तरच, नाही तर ते गोहत्या होऊ देतील असं त्यांनी सांगितलं. आता काय झालं, बापन्नाचार्यांकडे पुढे प्रश्न आला की हे दान घ्यावे, म्हणजे त्यांनी तो उपाय सांगितला आहे त्या उपायाच्या स्वरूपात त्यांनी जे काही त्यांना सांगितलं त्याच्या मोबदल्यात त्यांनी जर ही गोष्ट घेतली नाही तर तिकडे नरसिंह वर्मा हे गोहत्येस मान्यता देतील आणि गायीची हत्या करण्याचं पातक हे आपल्या मस्तकी येईल आणि ते गोहत्येच्या पातकापेक्षा मिळतोय तो बहुमान स्वीकारा म्हणून बापन्नाच्या आर्यांनी त्यावेळेला ती जमीन तेवढी 3 खंडी धान्य देणारी म्हणजे जमीन स्वीकारली आणि त्याचे मालक झाले आणि तेथे त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था झाली आणि अशा रीतीने बापन्नार्य हे पिटिकापुरामध्ये राहिलेले आहेत. आणि पुढे काय झालं, आता या बापन्नार्यांना 2 मुलं, एक व्यंकटावधनी नावाचा मुलगा आणि सुमती नावाची मुलगी होती. आता बापन्नाचार्यांचं लग्न कोणाशी झालं होतं तर राजमांबाबरोबर झालं आणि राजमांबा ही कोणाची बहीण होती ते पण आपण मागच्या भागामध्ये पाहिलेले. तर आता हळूहळू नाती उलगडत जातील आपल्याला आणि पुढे कसं कसं सुमती महाराणींचा विवाह कसा होणार तेही कळत जाईल. तर त्यांना 2 मुलं, एक व्यंकटावधनी नावाचा मुलगा आणि सुमती महाराणी नावाची मुलगी, आणि तिच्या जन्मपत्रिकेत खूप शुभ लक्षणं होती आणि ती चालते वेळी, सुमती जी होती मुलगी ती चालते वेळी महाराणीसारखी लाजवेल अशी डौलदार चाल असल्या कारणाने, एक राजघराण्याचं जी चाल असते त्याप्रमाणे त्यांची चाल असल्यामुळे त्यांना सुमती महाराणी असेच नामकरण झाले. बापन्नार्यांची कीर्ती 10 दिशांना पसरली. गोदावरी मंडळातील ऐनवल्ली गावातून धंडीकोट अप्पललक्ष्मी नरसिंह शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री आपस्तंभ सूत्राचा वेलनंती वैदिक शाखेचा एक ब्राह्मण मुलगा पिठापुरास आला. आता बघा, इथे जेव्हा एखाद्या व्यक्तीची माहिती दिली जाते तेव्हा त्याचं पूर्ण गोत्र काय आहे सगळं काही सांगितलं, घराण्याची सगळी माहिती सांगितली जाते. तेव्हा बापन्नार्यांची कीर्ती 10 दिशांना बसवली आणि गोदावरी मंडळातील ऐनवल्ली गावात, आता ऐनवल्लीचा गणपती आपण पाहिला होता, त्या ऐनवल्ली गावातून धंडीकोट अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा, आता बघा पूर्ण नाव काय तर त्यांचं धंडीकोट अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री, आता त्याचं गोत्र काय भारद्वाज, आपस्तंभ सूत्राचा वेलन्नती वैदिक शाखेचा एक ब्राह्मण मुलगा पिठापुरात आला. आता तर अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं तर नरसिंहराज शर्मा नावाचा एक ब्राह्मण मुलगा जो आपस्तंभ सूत्राचा असून भारद्वाज गोत्राचा होता, तो या पिठापूरमध्ये आलेला आहे. त्याच्या घरी काल अग्निशमन नावाने ओळखणारी जाणारी दत्ताची मूर्ती होती. आता त्या नरसिंहराज शर्मांच्या घरामध्ये कोणती दत्तांची मूर्ती होती, काल अग्निशमन नावाने ओळखली जाणारी दत्ताची मूर्ती. ती दत्तमूर्ती पूजेच्या वेळी त्याच्याशी स्पष्ट बोलत असे, आदेशसुद्धा देत असे. आता बघा, हे नरसिंहराज शर्मा यांच्या घरी कोणती काल अग्निशमन नावाची दत्ताची मूर्ती होती आणि ती दत्ताची मूर्ती त्यांच्याशी स्पष्टपणे बोलायची आणि त्यांना आदेश द्यायची. लहानपणीच अप्पलराज शर्मांचे, आता नरसिंहराज, आता ह्या नरसिंहराज शर्मा यांचा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा असा उल्लेख आलेला आहे. बघा, त्यांचं हे नरसिंहराज शर्मा आहे तर कधी त्यांना अप्पलराज शर्मा म्हणून म्हटलेलं आहे, कधी नरसिंहराज शर्मा म्हणून म्हटलेलं आहे. तर पुढच्या वाचनात त्यांचं वेगवेगळ्या स्वरूपात नाव घेतलं जाईल, तर आपण तिथे संभ्रमात न पडता किंवा गोंधळून न जाता योग्य गोष्टींचा संदर्भ आपल्याला लावता आला पाहिजे. लहानपणीच अप्पलराज शर्मांचे मातृपितृ छत्र हरवले. पूजा समयी काल अग्निशमनाने तू पिठिकापुरात जाऊन हरितस गोत्रिक आपस्तंभ सूत्राच्या वेलनंती वैदिक शाखेचे मल्ल्यादी बापनावधनी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभ्यास करावा असा आदेश दिला. आता बघा, ह्या नरसिंहराज शर्मांना कोणी आदेश दिला तर त्यांच्याकडे जी काल अग्निशमन दत्ताची मूर्ती होती आणि ती मूर्ती पूजेच्या वेळी त्यांना त्यांच्याशी बोलायची आणि त्या मूर्तीने काय आदेश दिला तर तू पिठिकापूरमध्ये जा आणि आपस्तंभी सूत्राच्या वेलनंती वैदिक शाखेचे मल्ल्यादी बापन्नावधानी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभ्यास कर. म्हणजे थोडक्यात
बापन्नावधानींच्या मार्गदर्शनाखाली तू वेदाभ्यास कर असा त्यांना आदेश दिला. म्हणून राजशर्मा पिठापुरात आले. तर बघा इथे त्यांना कधी नरसिंह राज शर्मा, आता इथे फक्त राज शर्मा असं म्हटलं. राज शर्मा पिठापुरात आले. श्री बापन्नार यांनी दत्तांच्या आदेशानुसार त्याच्या घरी विद्यार्थी म्हणून आलेल्या राज शर्मास माधुकरी मागू न देता आपल्याच घरात भोजनाची व राहण्याची व्यवस्था केली. आता सर्वसाधारणपणे तेव्हा कोणत्या गुरुकडे शिकण्यासाठी जात तेव्हा त्या विद्यार्थ्यांना माधुकरी मागून आपलं जे काही जीवननिर्वाह असतो, जो उदरनिर्वाह करायचा असतो त्याच्याप्रमाणे करायचं असतं आणि गुरु फक्त त्यांना शिक्षण देत असतो आणि त्यांनी माधुकरी मागून आपला निर्वाह करायचा असतो. पण बापन्नाचार्यांनी काय केलं की दत्तांच्या आदेशानुसार जर राज शर्मा आपल्या घरी आले तर त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची, म्हणजे शिक्षणासाठी आपल्याकडे आले तर त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय स्वतःच्याच घरी केली. बापन्नार्य शनिप्रदोष समयात शिवाराधना करीत असत. घरातील स्त्रिया शिवाराधने प्रदोषासमयी शिवाचे व्रत करीत असत. पूर्वीच्या काळी नंद यशोदेने शनिप्रदोष शिवाराधना केल्यामुळे साक्षात श्रीकृष्णाचे पालन करण्याचा सुयोग घडून आला. बापन्नार यांबरोबर नरसिंहवर्मा, व्यंकटय्या नरसिंहवर्मा, आता बघा नरसिंहराज शर्मा आणि नरसिंहवर्मा यामध्ये गोंधळून जाऊ नका. व्यंकटय्या श्रेष्ठी आणि इतर प्रमुख वैश्य लोक न चुकता सहभागी होतात. आता काय होतं की बापन्नाचार्यांकडे काय नियम होता की ते बापन्नाचार्यांच्या घरी शनिप्रदोषाच्या समयात, जेव्हा शनिप्रदोष असतो त्या समयाला त्यांच्याकडे शिवाराधना करीत असतात आणि घरातील स्त्रिया शनिप्रदोष समयी काय करत, शिवाचे व्रत पण करीत असतात. पूर्वीच्या काळी काय हे व्रत कोणी केलं होतं तर नंद यशोदेने शनिप्रदोष आणि शिवाराधना केल्यामुळे साक्षात श्रीकृष्णाचे पालन करण्याचा सुयोग त्यांच्याकडे घडून आला. म्हणजे आता नंद आणि यशोदेच्या नशिबात श्रीकृष्णाचे जन्मदाते आईवडील होणं नव्हतं, पण त्यांनी शनिप्रदोष हे केल्यामुळे शनिप्रदोष आणि शिवाराधना केल्यामुळे त्यांना कृष्णाचे पालन करण्याचा सुयोग घडून आला. बापन्नार यांबरोबर नरसिंहवर्मा, आता बघा नरसिंहवर्मा, व्यंकटप्पय्या श्रेष्ठी, आता व्यंकटप्पय्या श्रेष्ठींबद्दल आपण मागच्या कथेत भागात पण ऐकलं आणि इतर काही वैश्य लोक न चुकता त्यात सहभागी होत. कळलं. आता पुढे काय आहे की श्री कुकुटेश्वर स्वामींच्या मुखातून निघालेली सुमती आणि अप्पलराज शर्मांच्या विवाहासंबंधीची वाणी. आता बघून घ्या. एकदा शनिप्रदोष शिवाराधना झाल्यानंतर श्री कुकुटेश्वराच्या शिवलिंगातून विद्युत लता कांती प्रकाशली. त्यावेळी त्यातून गूढ आवाज ऐकू आला. बाबा बापन्नार या, निस्संदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणी, निशंकपणे तुझी मुलगी सुमती महाराणी अप्पलराज शर्माचा विवाह करून दे. त्यामुळे लोककल्याण होईल आणि हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. या महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा चराचराच्या सृष्टीमध्ये कोणत्याही व्यक्तीस अधिकार नाही असं त्यावेळेला सांगण्यात आलं. आही देव आणि व्यंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंहवर्मा आणि तेथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाने ऐकले आणि सगळे आश्चर्यचकित झाले. आता काय झालं की जेव्हा कुकुटेश्वराच्या मंदिरामध्ये, कुकुटेश्वराचं ना, कुकुटेश्वराच्या शिवलिंगा मंदिरामध्ये हे शनिप्रदोषाच्या दिवशी शिवाराधना झाल्यानंतर तिथून एक मोठा विद्युल्लतेसारखा प्रकाश बाहेर पडला. अतिशय तेजोमय प्रकाश बाहेर पडला आणि तिथे आवाज ऐकू आला काय की बापन्नार या, तुझ्या मुलीचे सुमती महाराणीचे विवाह कोणाशी करून दे तर अप्पलराज शर्मा जे आहेत त्यांच्याशी, अप्पलराज शर्मा यांच्याशी तू विवाह लावून दे. आणि जेव्हा हे सगळं घडलं त्यावेळेला तिथे व्यंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंहवर्मा हे आणि इतर मान्यवर, म्हणजे इतर आपण म्हणतो ना इतर कोणी लोक त्यावेळेला उपस्थित होते, त्या सगळ्यांनी ती सगळी घटना ऐकली आणि सगळे आश्चर्यचकित झाले. आणि तिथे स्पष्ट म्हटलेलं होतं की ही श्री दत्तप्रभूंची आज्ञा आहे आणि त्याचं उल्लंघन असं कोणीही करू शकत नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता ऐनवल्ली या गावातील राज शर्माचे नातेवाईक, बंधुमित्र, परिवारास वर्तमान पाठवले गेले. राजवर्मास
सुमती महाराणीबरोबर विवाहाचा निर्णय झाला. शर्मांना राजवर्मास सुमती महाराणीबरोबर विवाहाचा निर्णय झाला. आता बघा इकडे चुकलं आहे, खरं तर प्रिंटिंग मिस्टेक आहे. पण राज शर्मा आहेत, अप्पर राज हे शर्मा आहेत आणि नरसिंह वर्मा आहेत. तर ऐनवल्लीच्या गावातील राज शर्मा जो अप्पळराज नरसिंह शर्मा होता, त्याच्या नातेवाईक व मित्र परिवारास वर्तमान पाठविले गेले. म्हणजे जी आकाशवाणी झाली त्याचं वर्तमान पाठवलं गेलं आणि शर्मा सुमती महाराणीबरोबर विवाहाचा शर्माचा निर्णय झाला. शर्मांना घरदार नव्हते, ते ही शोचनीय बाब होती. म्हणजे विचार करण्यासारखी काय गोष्ट होती की शर्मांना घरदार नाही. आता सुमती महाराणी आता ते कोणाकडे राहत होते, तर बापन्नारायांकडे राहत होते. आणि बापन्नारायांकडे जर राहत असतील तर ती व्यंकटय्या श्रेष्ठी म्हणाली, मी पुष्कळ माझी म्हणाले की त्यांची पुष्कळ घरे आहेत, त्यापैकी एक ते राजशर्माच देतील. आणि राजशर्मा ते राजशर्मा दान स्वीकारत नसत. ती श्री श्रेष्ठींनी त्याची किंमत लावली तर एक वराह, म्हणजे जुन्या काळातील एक नाणे वराह त्या ठरवली गेली. श्रेष्ठींना घराची किंमत 12 वराह निश्चित झाली. आता काय झालं इथे जरा नीट वाचूया आपण. काय झालं तर राजशर्मांच्या घरी निरोप गेला त्यांच्या मित्रमंडळींस कळवलं गेलं, नातेवाईकांना. आणि मग ते दोघांचा विवाह करण्याचा निर्णय झाला. पण राजशर्मांचा विवाह करायचं तर त्यांच्याकडे काय होतं, राहण्यासाठी राहतं घर नव्हतं. कारण का ते मग त्याही मग काय झालं, व्यंकटप्पा श्रेष्ठींकडे भरपूर घरं होती, त्यातले ते एक राजशर्माच दान म्हणून देतील. पण राजशर्मा कधी दान स्वीकारत नसेल. त्यामुळे श्रेष्ठींनी राजशर्मांच्या सोयऱ्यांना बोलवून राजशर्माला मिळणाऱ्या वडिलोपार्जित गृहभागाची किंमत लावली. ती एक वराह होती. आता त्यांनी काय केलं, राजशर्मांचे जे नातेवाईक होते त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांचं जे काही वडिलोपार्जित घर होतं त्याची किंमत लावली, तर ती एक वराह होती. आणि श्रेष्ठींच्या घराची किंमत 12 वराह होती. 11 वराह फरक म्हणून देण्यास त्यांच्याकडे एक पै पण नाही, असे राजशर्मांनी व्यक्त केले. आता काय झालं, राजशर्मांच्या घराची किंमत काय एक वराह आहे. पण राजशर्मांचा जो त्याच्या वडिलोपार्जित जे काही घर होतं ऐनवल्लीमध्ये त्याची किंमत एक वराह होती. आणि श्रेष्ठींकडे जे घर होतं त्याची 12 वराह. पण राजशर्मा काय म्हणाले की हा जो 11 वराहाचा जो फरक आहे तो सुद्धा मी देण्यासाठी माझ्याकडे एक पै सुद्धा नाही. नंतर श्रेष्ठींनी नमूद केले की असे असेल तर त्यांचे घर एक वराहालाच विकतील. 2 दान घेण्यास तुमचा विरोध असेल तर एक वराह घेऊन घर विकत घ्या, असे श्रेष्ठी म्हणाले. श्रेष्ठींनी जे सांगितले ते धर्मसंमत आहे असा सगळ्यांनी होकार दिला. आणि सुमती महाराणी आणि श्री लक्ष्मी नरसिंह राजशर्मा यांचा विवाह महापंडितांच्या वेदोघोषाने मंगलवाद्यांच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासाठी झाला आहे. लोकांच्या ऐहिक आणि आध्यात्मिक प्रगतीबाबतीत विकासाला आलेली मरगळ दूर करण्याची त्यांचे आगमन झाले. या कारणाने श्री प्रभूंनी कालदेवतेला आणि कर्मदेवतेला आदेश दिला. त्यांच्या आदेशानुसार अज्ञान आणि अंधकाराचे प्रतीक म्हणून जन्मांध शिशु आणि भौतिक आणि आदिभौतिक प्रांतातील अडखळत होणाऱ्या विकासाचे स्वरूप दर्शवणारे लंगडे बालक या 2 बालकांना राजशर्माने जन्म दिला. आता बघा, राजशर्मा आणि सुमती महाराणींचा विवाह झालेला आहे. आता त्यांच्याकडे जे व्यंकटय्या श्रेष्ठींकडे जे घर होतं ते 12 वराह किमतीचं असलं तरी त्यांनी त्याची किंमत 1 वराह लावली. आणि इतर लोकांनी सुद्धा त्याला मान्यता दिली. आणि त्याप्रमाणे ते शर्मांना ते घर 1 वराहामध्ये दिलेले. आणि ते घर त्यांना झाल्यानंतर मग त्यांचा विवाह थाटामाटात सुमती महाराणींबरोबर झाला आणि तो विवाह संपन्न झालेला असं इथे सांगितलेलं आहे. आता श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार हा पुढे होणार आहे. पण श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार कशासाठी झाला होता, तर श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार हा अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासाठी जातो.
आणि लोकांच्या ऐहिक आणि आध्यात्मिक प्रगतीच्या विकासाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी त्यांचे आगमन झाले होते असे ते म्हटलं. आता श्रीपाद प्रभूंनी कालदेवतेला आणि कर्मदेवतेला आदेश दिला आणि त्यांच्या आदेशानुसार काय झालं, अनुसरून अंधकाराचे प्रतीक स्वरूप असलेले जन्मांध शिशु, पहिलं काय अंधकारा, आता श्रीपाद वल्लभांच्या जन्माच्या आधी काय झालं तर सगळीकडे अंधकार पसरलेला असतो आणि त्या अंधकाराचे स्वरूप म्हणून काय झालं तर एक जन्मांध म्हणजे जन्मापासून आंधळी असलेली असं बालक शिशु आणि भौतिक आणि आध्यात्मिक प्रांतातील अडखळत होणाऱ्या विकासाचे स्वरूप. आता आध्यात्मिक आणि भौतिक प्रगती ही समाजाची त्यावेळेला कशी होत होती तर अडखळत होते ते, आणि त्याचे स्वरूप दाखवण्यासाठी एक लंगडं बालक असे 2 बालकांचा जन्म राज शर्मांच्याकडे झाला. राज शर्मांनी या 2 बालकांना जन्म दिला. म्हणजे राज शर्मांचे पहिले 2 पुत्र हे अशा रीतीने जन्मले आणि ते त्या गोष्टींचे प्रतीक होते. म्हणजे एक पहिला पुत्र आंधळा होता जो सर्वत्र अंधकार पसरलेला आहे असं दर्शविणारा होता, आणि दुसरा आध्यात्मिक प्रगती ही कशी होत होती तर अडखळत होती ते दर्शवण्यासाठी दुसरा पुत्र हा पांगळा जन्मला होता राज शर्मांना. राज शर्मा ची 2 मुले अशा रीतीने अपंग असल्याकारणाने सुमती महाराणी आणि राज शर्मा नेहमी अत्यंत दुःखी होते. वल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचे देऊळ होते. राज शर्मा त्यांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी राज शर्मा यांचा दुःखाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक काय केले, त्यांचे नातेवाईक तेथील पवित्र प्रसाद पिठापुरात घेऊन आले. सुमती महाराणीने राज शर्मांना तो महाप्रसाद मिळाला. त्याच दिवशी रात्री सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले. नंतर काही दिवस शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूळ, विविध देवतांचे, ऋषींचे, सिद्धपुरुषांचे, योग्यांचे असे अनेक पवित्र व्यक्तींचे दर्शन तिला स्वप्नात होती. काही दिवसांनी जागृतावस्थेत सुद्धा दिव्यकांतिमय तपसमाधीत मग्न असलेले योगी, मुनी आणि चित्रविचित्र रंग अद्भुत दर्शन होऊ लागले. आता काय झालं की आता राजशर्मांची पहिली 2 संतान पुत्र हे असे अपंग निघाल्यामुळे नंतर काय केलं तर त्यांच्या ऐनवल्लीतल्या देवळातनं, ऐनवल्लीतील विघ्नेश्वराचं मंदिर होतं, त्या विघ्नेश्वराच्या मंदिरातनं त्यांचे नातेवाईक प्रसाद घेऊन पिठापुरात झाले व तो राज शर्मा आणि सुमती महाराणींना दिला. आणि ज्या दिवशी त्यांनी तो प्रसाद सुमती महाराणींनी ग्रहण केला त्याच रात्री त्यांना स्वप्नामध्ये काय दिसलं होतं, ऐरावताचे दर्शन झाले. आणि त्यानंतर त्यांना पुढच्या अनेक रात्री अगदीच शुभचिन्ह जसं की शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूळ जसं की विष्णूनी किंवा ब्रह्माने असं घेतलेली सगळी ती शुभचिन्ह त्यांना त्यावेळेला दिसायला लागली. जी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी धारण केलेली जी काही शंकरांची जी शुभचिन्ह होती ती त्यांना तसं काही वेळेला त्यांना सिद्धपुरुषांचे दर्शन व्हायचे, काही वेळेला दिव्यकांतीचे समाधीत बसलेले असे साधूजन त्यांना, मुनी, योगी आणि दिसत आणि वेगवेगळ्या रंगाच्या कळा दिसत. आणि हे आता त्यांना पूर्वी रात्री दिसतात दिवसाही दिसू लागलं होतं. देवतांचे जन्म नक्षत्र व सुमतीच्या प्रसव समयाचे नक्षत्रात असलेला संबंध. सुमती महाराणींनी आपल्या पित्यास दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितले. ते म्हणाले, ही सर्व चिन्हे पूर्ण शुभ लक्षणयुक्त महापुरुषाच्या जननाची सूचक आहेत. सुमती महाराणींचे मामा श्रीधर पंडित म्हणाले, बाई सुमती, रवी सूर्याचे जन्म नक्षत्र विशाखा आणि रामावताराचा संबंध आहे. त्याचप्रमाणे कृतिका या चंद्राच्या जन्म नक्षत्राचा कृष्णावताराशी संबंध आहे. पूर्व आषाढा या नक्षत्रावर जन्मलेल्या अंगारकाचा श्री लक्ष्मी नरसिंह अवताराशी संबंध आहे. श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या बुधाचा बुद्ध अवताराशी संबंध आहे. पूर्व फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या गुरुचा विष्णू अवताराशी संबंध आहे.
पुष्य नक्षत्रावर जन्मलेल्या शुक्राचा भार्गव व रामाशी संबंध आहे. रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या शनीचा कुर्म अवताराबरोबर संबंध आहे. भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या राहूचा वराह अवताराशी संबंध आहे. अश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या केतूचा मत्स्य अवताराशी संबंध आहे. तू मला प्रश्न केलेला समय हा देव रहस्याशी संबंधित आहे. त्यामुळे कोट्यावधी ग्रहांना, नक्षत्रांना, ब्रह्मांडाच्या स्थितीगतीला निर्देश दत्तप्रभूच देणारे दत्तप्रभूच जन्मात येतील अशी शंका माझ्या मनात डोकावत आहे. तर सुमती महाराणींना जी लक्षणं दिसत होती त्यावेळेला हे काय म्हणालेले आहेत की नरसावधानी बापन्ना काय म्हणाले की कोणत्या तरी पुरुषाच्या जन्माची चाहूल लागलेली. तर श्रीधर अवधानांनी त्यांना प्रत्येक सुमती महाराणींना जे म्हणजे मामा आहेत श्रीधर अवधान म्हणजे राजमा, सुमती महाराणींची आई कोण राजमांबा, आणि राजमांबाचे जे भाऊ आहेत ते श्रीधर आहेत श्रीधर अवधानी. त्यांनी त्यांना काय सांगितलं की जसं प्रत्येक नक्षत्राचा कोणाशी ना कोणाशी जन्मसंबंध आहे, पण आता हे जे काही लक्षणं सगळी दाखवत आहेत त्यानुसार दत्तप्रभू जन्मास येतील असे शंका माझ्या मनात डोकावत आहे. दत्तप्रभू हे नित्य वैभव विभूती. ही माहिती सुमती महाराणींनी राजशर्मा सांगितलं. त्यांना त्या मामा सुमती महाराणींनी काय केलेलं तेही माहिती त्यांनी राजशर्मांना सांगितली. तेव्हा राजशर्मा काय म्हणाले, ही पूजा करतेस मई ते कालाग्निशमन दत्तांना विचारते. कालाग्निशमन दत्तात्रयाची पूजा होत असताना कोणत्याही माणसाने ती पाहू नये. पूजेनंतर दत्तप्रभू मानवाच्या रूपात समोर येऊन बसून बोलत असत, नंतर परत त्या मूर्तीमध्ये विलीन होत असत. ही रोजची बाब होती. सामान्य विषय आणि स्वार्थभरित समस्या राजशर्मा दत्तांना निवेदन करीत नसत. त्या दिवशी पूजेसमयी दत्त महाराज प्रसन्न होते. पूजेनंतर दत्तप्रभू राजशर्मांसमोर बसले आणि त्यांनी हाक मारली, श्रीधरा ये. दत्तमूर्तीमधून एक रूप बाहेर पडले आणि त्यांच्यासमोर ध्यानस्थ बसले. परत त्यांनी बोटाने संकेत दिला, श्रीधरा ये असे म्हणाले. तत्काळ ते रूप दत्तप्रभूंमध्ये विलीन झाले. राजशर्माला त्याचे आश्चर्य वाटले. श्री दत्तप्रभू राजशर्माला म्हणाले, तू आता पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दीतील उप अवतारांपैकी एक आहे. त्यात माझ्यात लीन असलेल्या जीवनमुक्तांना सुद्धा मी बोलावतात बाहेर यावे लागते आणि जा अशी आज्ञा करतात तक्षणी नाहीसे व्हावे लागते. माझ्या लीला विभूती ती केवळ भूमीवरच परिमित नाहीत, तर ब्रह्मांडातील सर्व गोलार्ध माझ्या हातात खेळण्याच्या चेंडूप्रमाणे आहेत. मी एका पायाने लत्ता प्रहार केल्यास एखादा कोट्यावधी योजने दूर फेकला जातो. मी जन्ममृत्यूच्या अटीत आहे असे म्हणत श्रीप्रभूंनी राजशर्मांच्या भ्रूमध्यामध्ये स्पर्श केला. लगेच राजशर्माला पूर्वजन्माची स्मृती झाली. त्याने एका युगात श्री विष्णुदत्त या नावाने जन्म घेतला होता. म्हणून त्यावेळी त्याची पत्नी सुमतीने सोमदेवम्मा नावाने जन्म घेतला असे ज्ञात झाले. सर्व भूतकाळ त्याच्या स्मरणात आला. श्री दत्त महाराज पुढे म्हणाले, मी दत्त या रूपाने या युगात दर्शन देऊन वरदान मागितले असता तू योग्य तो वर मागता आला नाही. त्यावेळी पितृश्राद्धाच्या दिवशी जेवायला यावे असे आमंत्रण तुम्ही केले होते. सूर्याग्नीबरोबर मी श्राद्धाचे जेवण केले. तुमच्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोकाची प्राप्ती करून दिली. मी श्रीपाद शिवल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या 100 वर्षापासून या भूमीवर योग्यांना महापुरुषांना दर्शन देतच आहे. पिटिकापुरात सावित्री काटकचयन होम भारद्वाज महर्षींनी त्रेतायुगात केला. तेव्हा त्या यज्ञाचे पवित्र भस्माचा मोठा पर्वत तयार झाला.
हनुमानाने ते भस्म स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ लोकात नेले. मर्त्य लोकात हिमालयातील द्रोणागिरीवर व इतर काही प्रदेशात ते भस्म टाकण्यात आले. मारुती ते भस्म घेऊन जात असताना त्याचा छोटासा भाग गंधर्व नगरात म्हणजे गाणगापूरात पडला. गंधर्व नगर भीमा, अमरजा या पवित्र नद्यांचा संगम प्रदेश आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार समाप्तीनंतर मी मी मिलन मीन लग्नावर नरसिंह सरस्वती या नावाने जन्म घेऊन गंधर्व नगरात अनेक लीला करीन. श्रीशैल्याच्या कर्दळीवनात 300 वर्षे समाधीनंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुरात निवास करीन. जेव्हा शनी मीन राशीत असेल तेव्हा माझ्या मर्त्य शरीराचा त्याग करीन. दत्तप्रभूंच्या घोषणा राज शर्माने आपल्या धर्मपत्नी सांगितल्या. सत्यऋषीश्वर बापांना म्हणाले, बाबा राज शर्मा, पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्तप्रभूंनी अग्नीला श्राद्ध भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस. ज्या जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन घेण्यासाठी भोजन द्या असे विचारतील, तो दिवस पितृश्राद्धाचा असला तरी दत्ताने ना भोजन विचारले तर कोणतेही आडेवेळे न करता आदरणीय अतिथींनी भोजन घेतले नसले तरीही जरूर वाढावे. बाई सुमती, ही गोष्ट लक्षात ठेव. बाबा शंकर भटा, दत्तप्रभूंच्या लीला अलौकिक आहेत, आतापर्यंत कधीही न घडलेल्या आणि अपूर्व आहेत. आता बघा कोण सगळ्या प्रसंग सांगताय. शेवटची जी ओळ आहे ती तिरुमलदासांच्या तोंडची आहे. आता आपण पुढे परत हा भाग कसा होता ते बघूया. आता सुमती महाराणींनी जेव्हा त्यांना श्रीधर अवधानींनी जे काही सांगितलं ते सगळं त्यांनी आपल्या पित्यास म्हणजे आपल्या पतीस म्हणजे राज शर्मास जेव्हा सांगितलं तेव्हा राज शर्मा काय म्हणाले, मी जेव्हा काल अग्निशमन दत्ताची पूजा करीन त्यावेळेला मी हे सगळे प्रश्न विचारेन. आणि काल अग्निशमन दत्तांची पूजा करताना ती पूजा कोणीही पाहायची नसते असा नियम होता. कारण का ती पूजेच्या नंतर त्या कालग्निशमन दत्तांच्या मूर्तीतून प्रत्यक्ष दत्तप्रभू बाहेर यायचे आणि ते श्रीपाद राज शर्मांच्या समोर येऊन बसत आणि राज शर्मा त्यांच्याजवळ काही ना काही निवेदन करीत असत. पण राज शर्मांचं कसं होतं की रोजचं सामान्य विषय किंवा स्वार्थभरित समस्या कधी त्यांनी दत्तप्रभूंच्या पुढ्यात मांडल्या नाही. आता त्या दिवशी सुद्धा त्यांची जेव्हा कालग्निशमन दत्ताची पूजा आटपली पूर्ण झाली त्याच्यानंतर काय झालं तर त्या कालग्निशमनाच्या दत्ताच्या मूर्तीमधून दत्तप्रभू त्यांच्या समोर येऊन बसले आणि त्यांनी हाक मारली, श्रीधरा ये. आता काय हाक मारली, श्रीधरा ये. श्रीधरा ये म्हटल्यावर काय झालं की त्या दत्तमूर्तीमधून एक रूप बाहेर आले आणि ते ध्यानस्थ होऊन बसले समोर तिथे. तात्काळ परत त्यांनी काय बोटांनी संकेत करीत परत काय म्हटलं, श्रीधरा ये असे म्हटल्यानंतर ते जे श्रीधर रूप होतं ते पुन्हा त्या दत्तप्रभूंमध्ये विलीन झाले आणि त्याचं राजशर्माला खूप आश्चर्य वाटलं. पण ते दत्तप्रभू त्याला म्हणाले, तू पाहिलेले रूप हे येणाऱ्या शताब्दातील माझे जे उपावतार होणार आहेत त्यांच्यापैकी एक असेल आणि माझ्यात लीन झालेल्या, आता त्यांनी काय सांगितलं, माझ्यात लीन झालेल्या सगळ्या जीवनमुक्तांना सुद्धा मी बोलवतात. म्हणजे आपण म्हणतो ना मुक्ती मिळते. जेव्हा काय होतं तर तो जीव हा प्रभूमध्ये विलीन होतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं तो मुक्त होतो आणि तो आत्मा प्रभूमध्ये दत्तप्रभूंमध्ये श्रीपाद वल्लभांमध्ये विलीन होतो. आणि त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा त्यांना आज्ञा केली जावी तेव्हा असे जीवनमुक्त झालेले म्हणजे जे आत्मे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं सुद्धा बाहेर आलेले आहेत त्यांना बोलावताच यावे लागते आणि त्यांची आज्ञा झाली दत्तप्रभूंची की त्यांना नाहीसे व्हावे लागते. त्या माझ्या
लीला ह्या फक्त या मर्त्य लोकावर किंवा ह्या फक्त भूमीवर नसून माझ्या हातामध्ये मी अनेक ब्रह्मांडे जी आहेत ती चेंडूप्रमाणे खेळवतो. माझ्या एका पायाच्या प्रहाराने सुद्धा एखादी केल्यास एखादा कोट्यावधी योजने दूर फेकला जाऊ शकतो. मी जन्म मृत्यूच्या पलीकडे असं कोण श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे दत्तप्रभू, त्यावेळेला तर कालग्निशमन दत्ताच्या मूर्तीतून बाहेर आलेले जे दत्तप्रभू आहेत ते आता राज शर्मांना सांगतात. आणि राज शर्माच्या भ्रूमध्यामध्ये त्यांनी स्पर्श केला आहे, अगदी मध्ये भ्रूकटी मध्यामध्ये त्यांनी स्पर्श केलेला आहे. आणि ते केल्यानंतर त्या राज शर्मांना काय त्यांच्या पूर्वजन्माची ओळख झाली. आणि पूर्वजन्मा युगात ते कोण होते? विष्णू दत्त या नावाने त्यांनी जन्म घेतला होता. आणि त्यांची पत्नी सुमती हिने सोमदेवम्मा या नावाने त्यावेळेला जन्म घेतला होता. आणि हा त्यांचा सगळा भूतकाळ त्यांना आठवला. आणि श्री दत्त महाराज त्यावेळेला त्यांच्या पुढे त्या युगात दर्शन देऊन त्यांना वरदान माग असे म्हटले होते. त्यावेळेला त्यांनी त्यांना वरदान माग असे म्हटले असता त्यांना तो वर मागता आला नाही. त्यावेळेला त्यांना तो वर मागता आला नाही काय मागायचं. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, श्राद्धाच्या दिवशी जेवायला यावे असे आमंत्रण त्यांना केले. सूर्याग्नीसमोर श्राद्धाचे जेवण केले. आणि सूर्याग्नीसमोर त्या दत्तप्रभूंनी त्यावेळेला श्राद्धाचे जेवण केले. आणि तुमच्या त्या पितृदेवतांना त्यावेळेला दत्तप्रभूंनी ब्रह्मलोकाची प्राप्ती करून दिली. तर दत्तप्रभूंनी त्यावेळेला विष्णू दत्ताच्या घरी त्या श्राद्धाच्या दिवशी जेवण केलं आणि त्यांना ब्रह्मलोकाची प्राप्ती करून दिली. आणि ते काय म्हणा, मी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या 100 वर्षापासून या पृथ्वी तलावर भ्रमण करत आहे. आणि ही गोष्ट फक्त योगी आणि महात्म्यांनाच माहिती आहे, महापुरुषांना माहिती आहे. काय झालं तर पिठिकापूर वरात काय झालं, सावित्री काटकचयन हा होम कोणी केला होता? भारद्वाज ऋषींनी त्रेतायुगात केला होता. तेव्हा त्या यज्ञाचं पवित्र भस्माचा डोंगर तयार झाला. आणि हनुमानाने ते सर्व भस्म कुठे? पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग या तिन्ही लोकात तो घेऊन गेला. मर्त्य लोकात हिमालयातील द्रोणागिरी व इतर प्रदेशात ते भस्म टाकण्यात आलं. तर मर्त्य लोकात म्हणजे आपल्या ज्या पृथ्वी तलावर ज्याला आपण मर्त्य लोक म्हणतो तिथे सुद्धा हे भस्म द्रोणागिरी आणि इतर हिमालयातील द्रोणागिरी व इतर काही भागात हे भस्म टाकण्यात आलं. मारुती जेव्हा हे भस्म घेऊन जात होताना त्याचा एक छोटासा भाग गंधर्वपूर म्हणजे काय, आताचं जे गाणगापूर आहे तिथे पडला. आणि गंधर्वपूर हे कसं तर भीमा आणि अमरजा या पवित्र नद्यांचा संगम आहे. तर श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार समाप्तीनंतर जेव्हा मी नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईन असं त्यांनी जन्म घेईन आणि गंधर्व नगरात म्हणजे गाणगापुरात मी लीला करीन. आणि शैल्यामधील आता शैल्यामध्ये जे कर्दळीवन आहे तिथे मग मी कर्दळीवन 300 वर्ष समाधी घेईन. आणि त्या तपोसमाधीनंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुरात म्हणजे आत्ताच्या अक्कलकोटात मी निवास करीन असे. आणि जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा मी त्या मर्त्य शरीराचा त्याग करीन. म्हणजे आता दत्तप्रभूंनी काय सांगितलं, मी श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार घेऊन आधीच 100 वर्षे पासून या पृथ्वी तलावर भ्रमण करीत आहे. आणि आपल्या ह्या पिठापूरमध्ये जेव्हा सावित्री काटकचयन यज्ञ झाला, भारद्वाज ऋषींनी जो यज्ञ केला त्या भारद्वाज महर्षींनी, त्यावेळेला काय झालं, तिथे भस्माचा डोंगर तयार झाला. आणि ते सगळं भस्म जे आहे ते स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकात ते नेण्यात आले. ते नेण्याचं काम कोणी केलं तर मारुतीने. तर आपल्या मर्त्य लोकामध्ये म्हणजे पृथ्वी लोकावर ते हिमालयातील द्रोणागिरी व इतर काही भागांमध्ये प्रदेशात ते भस्म टाकण्यात आले. आणि मारुती जेव्हा हे भस्म घेऊन जात होता तेव्हा गंधर्वपुरामध्ये हे भस्म सांडलं. थोडंसं भस्म हे गंधर्वपुरात पडलं. आणि ते गंधर्वपूर म्हणजे काय तर आत्ताचं गाणगापूर, तिथे ते नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेणार. तिथून अवतार घेतल्याच्या नंतर ते शैल्यातील कर्दळीवनात काही काळ 300 वर्ष तपस्या करून नंतर मग अक्कलकोटामध्ये ते स्वामी समर्थ म्हणून येतील. आणि तिथे मीन राशीत शनीचा मीन राशीत प्रवेश होईल त्यावेळेला ते त्या देहाचा सुद्धा त्याग करतील. म्हणजे जे मर्त्य देह आहे त्या देहाचा त्याग करतील. आणि पुढे राज शर्मां
दत्तप्रभूंनी या घोषणा राजशर्मांनी केलेल्या या घोषणा राजशर्मांनी आपल्या धर्मपत्नी सांगितल्या. सत्यऋषीश्वर बापन्नार्य त्यावेळेला काय म्हणाले की बापन्नार्य म्हणाले, राजशर्मा तू पूर्वीच्या जन्मात दत्तप्रभूंना सूर्याला आणि अग्नीला श्राद्ध भोजन दिले, त्यामुळे तू पुण्यात्मा आहेस. तुझ्या या जन्मात कोणत्याही रूपात दत्तप्रभू जरी तुझ्याकडे भोजन मागण्यास आले, कोणत्याही रूपात येतील, आणि तो पितृश्राद्धाचा जरी दिवस असला तरी आडेवेडे न घेता त्यांना भोजन द्या. जरी बोलावलेले अतिथी जेवले नसतील तरीसुद्धा त्यांना भोजन द्या, असं त्यावेळेला बापन्नार यांनी श्रीराज शर्मा आणि सुमती महाराणींना सांगितलं. आणि आता शेवटचं जे वाक्य तिरुमलदास काय म्हणतात, दत्तप्रभूंच्या लीला ह्या अलौकिक आहेत बाबा रे शंकर भटा, असं ते त्यांना सांगतायत. आणि पुढे काय झालं, दत्त श्रीपादांचा जन्म. आता पुढचा भाग बघा. महालय अमावास्येचा दिवस होता. राजशर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होते. प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर भवती भिक्षाम देई असा आवाज ऐकू आला. त्या अवधूताला सुमती महाराणींनी भिक्षा घातली. काही मागणे माग असे म्हणणाऱ्या अवधूताला सुमती म्हणाली, बाबा आपण अवधूतात, आपले वाक्य म्हणजे सिद्ध वाक्यच आहे. श्रीपाद शिवल्लभांचा अवतार लवकरच या भूमीवर होईल असे विधान लोक सांगतात. दत्तप्रभू आता कोणत्या रूपात संचार करत आहेत? मागील 100 वर्षापासून या भूमीवर दत्तप्रभू फिरत आहेत असे ज्ञात आहे. आपण मला काहीतरी माग असे म्हटले तर श्रीपाद शिवल्लभांचे रूप पाहण्याची इच्छा आहे. आता बघा, महालयाचं श्राद्ध होतं. महालय अमावास्या म्हणजे ज्याला आपण सर्व पितरी अमावास्या असं म्हणतो, ती अमावास्या होती. आणि त्या दिवशी राजशर्मांच्या घरी पितृश्राद्धाची तयारी सुरू असताना रस्त्यावरून एक आवाज आला, भवती भिक्षाम देई असा आवाज ऐकू आला. आणि सुमती महाराणींनी त्यांना भिक्षा दिली. आणि काही मागणे माग असे त्या अवधूतांनी सांगितले असतं. त्या काय म्हणतात तर त्या म्हणतात की गेले कित्येक वर्ष, 100 वर्षापेक्षा अधिक दत्तप्रभू या भूमितलावर संचार करीत आहेत आणि पुढे मागे ते श्रीपाद शिवल्लभ म्हणून जन्म घेणार आहेत. तर त्यांचे ते रूप कसे आहे हे रूप पाहण्याची मला इच्छा आहे. ते शब्द ऐकून अवधूताने भुवने दणाणून जाण्यासारखे, भूकंप असल्यासारखे विकट हास्य केले. सुमती महाराणीला तिच्या सभोवतालचे समस्त विश्व एका क्षणात अदृश्य झाल्यासारखे वाटले. समोर 16 वर्षे वय असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, माते मी श्रीपाद शिवल्लभ आहे, मी दत्त आहे. अवधूतांच्या रूपात असताना श्रीपाद शिवल्लभांचे दर्शन पाहण्याची इच्छा व्यक्त केलीस. ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्रीपाद शिवल्लभांच्या रूपात दर्शन दिले. श्रीपाद शिवल्लभांच्या रूपात असलेल्या मला कोणतेही मागणे मागू शकते. तू मला जेवू घातलेस त्याची परतफेड म्हणून जे मागशील ते वरदान घ्यावे अशी इच्छा आहे. या जगातील लोकांनी संकल्प स्वरूपाने पापकर्म केल्यास पापाचे फळ प्राप्त होते. संकल्प स्वरूपाने पुण्य केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. निष्काम भावनेने पुण्यकर्म केल्यास त्याला अकर्म म्हणतात. अकर्मास पुण्य किंवा पाप असे नाही, दुसरे फळ द्यावे लागते. ते भगवंताधीन असते. अर्जुनाने अकर्म केल्याने श्रीकृष्णाने त्याला कौरवांना मारावयास सांगितले. तसे मारल्यास पाप लागणार नाही असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलं. म्हणून लोकहितार्थाने काहीतरी प्रतिफळ दिले पाहिजे या निस्संदेहाने तुझी इच्छा मला सांग, न चुकता पुरवीन, असं ते श्रीपाद शिवल्लभ किंवा ते यती आता सुमती महाराणींना म्हणालेले. तर ती दिव्यमंगलमूर्ती पाहून श्रीमती महाराणींनी पादाभिवंदन केले. श्रीपाद वल्लभांनी सुमती महाराणीला उठवून उभे केले आणि म्हणाले, आई, मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य आहे, त्यामुळे मुलाची आयुर्मर्यादा कमी होते. तेव्हा सुमती महाराणी म्हणाली, श्रीवल्लभ प्रभू आई म्हणून बोलविले, त्यामुळे मी तुमची आई आणि तुम्ही माझे पुत्र हे तुम्ही मान्य केले. आपले ते हे सिद्ध वाक्य आहे, तेच बोल खरे करावे. तुम्ही माझा मुलगा म्हणून जन्मास यावे. यावर श्री चरणांनी तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तू आता पाहिलेल्या
श्रीपाद श्रीवल्लभ रूपातच मी जन्म घेईन. आईनी लेकराच्या पाया पडणे हे लेकराचे आयुष्य क्षीण होणेच होय. म्हणून मी धर्मकर्माच्या सूत्राच्या आणि प्रारब्धाच्या उलट जात नाही. मी तुझ्या पुत्ररूपाने 16 वर्षापर्यंत जीवन व्यतीत करीन. त्यावर सुमती म्हणाली, केवढा हा अविचार, फक्त 16 वर्षापर्यंतच आयुष्य ते, असे म्हणून विलाप करू लागली. त्यावर श्रीचरणांनी सांगितले, आई, 16 वर्षापर्यंत तुम्ही सांगाल तसे ऐकून राहीन. प्राप्ते तू षोडशे पुत्रम मित्रा वद आचरेत. हे शास्त्र वचन सांगते. 16 वर्षानंतर मुलाबरोबर मित्रत्वाच्या नात्याने वागले पाहिजे. कोणताही निर्बंध त्याच्यावर घालू नये. मला लग्न करण्यासाठी तू बंधन घालू नये. मला याती होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी. माझ्या या संकल्पाविरुद्ध तुम्ही बंधन घातले तर मी घरात राहणार नाही, असे सांगून त्वरित श्रीपादांनी ते स्थळ सोडले. आता काय झालं, महालय श्राद्धाचा दिवस आला आणि तिथे एक यती आलेला आहे आणि त्या यात अवधूतांनी त्यावेळेला भिक्षा मागितली. सुमती महाराणींनी त्यांना भिक्षा दिलेली आणि त्या भिक्षा दिल्याच्या नंतर ते काय, सुमती महाराणी त्यांना काय म्हणतात की मी असं ऐकलं की दत्तप्रभू हे पृथ्वी तलावर खूप वर्षापासून 100 वर्षापासून फिरत आहेत आणि ते पुढे श्रीपाद श्रीवल्लभ असा अवतार घेणार आहेत. तर ते श्रीपाद श्रीवल्लभ अवताराचं स्वरूप कसं असेल ते मला पाहण्याची इच्छा आहे. त्यावेळेला ते शब्द ऐकून काय झालं, त्या अवधूतांनी मोठं असं हास्य केलं आणि श्रीमती महाराणींसमोर एक 16 वर्षाचं बालक यतिरूपात प्रकट झाला आणि त्यांनी मीच श्रीपाद श्रीवल्लभ आहे आणि मीच दत्त आहे, मीच अवधूत रूपात तुमच्याकडे आलो होतो आणि तुम्ही माझी भिक्षा देऊन हे केलं, त्यामुळे तुमची इच्छा मी पूर्ण करत आहे असं त्यांनी सांगितलं. आणि आपण जे काही पुण्यकर्म किंवा पापकर्म संकल्पयुक्त करतो, एखादा संकल्प ठेवून जर आपण एखादं पुण्यकर्म केलं तर त्याचं आपल्याला पुण्यफळ मिळेल आणि एखादं संकल्प करून जर पापकर्म किंवा वाईट कर्मसुद्धा अगदी आपण संकल्प म्हणजे ठरवून केलं तर त्याचा जे पुण्यकर्म त्याचं जे फळ असतं त्या कर्माचं ते आपल्याला मिळणार आहे. म्हणून बघा, कोणत्याही पूजा अर्चा जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपण आधी संकल्प करतो, म्हणजे संकल्पयुक्त असं आपण ते कर्म करतो की त्यामुळे त्या पूजेचं जे काही फळ सांगितलेलं असेल ते आपण पूजेच्या सुरुवातीला संकल्प सोडल्यानंतर ते आपल्याला ते पूजेचे फळ मिळत असते. पण एखादे कर्म पुण्यकर्म जेव्हा आपण कोणताही संकल्प किंवा कोणताही असं अपेक्षा न ठेवता करतो त्याला अकर्म म्हणतात. आणि अर्जुनाने अकर्म केल्यामुळे श्रीकृष्णाने त्याला कौरवास मारण्यास सांगितलं असं सुद्धा सांगितलं. आणि सुमती महाराणी हे त्या दत्तप्रभूंनी श्रीपाद श्रीवल्लभांनी आता सुमती महाराणीला सांगितलं आणि ती त्या दिव्य मूर्तीचे सुमती महाराणींनी वंदन केलेले, म्हणजे ती त्यांच्या पाया पडले. तेव्हा श्रीपाद त्यांनी आई मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य असं त्यांना सांगतात, त्यामुळे मुलाची आयुर्मर्यादा कमी होते असंही ते सांगतात. तेव्हा सुमती महाराणी काय म्हणाल्यात, हे प्रभू आपण मला आई म्हणून बोलावले, त्याचा अर्थ मी तुमची आई आणि तुम्ही माझे पुत्र, आणि हे तुम्ही मान्य केलेत आणि हे वाक्य सिद्ध वाक्य, आपले सगळी वाक्य ही सिद्ध वाक्य असतात, त्यामुळे तेच खरे करावे असे त्यांनी आणि माझा मुलगा म्हणून जन्मास यावे असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेला श्रीचरणांनी त्याला म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांनी तिला तथास्तु असं म्हटलेलं. पण काय म्हटलं आहे की तू मला माझ्या पाया पडलीस आणि आईनी मुलाच्या पाया पडल्यानंतर मुलाचं आयुष्य हे कमी होतं असं, त्यामुळे मी 16 वर्ष तुझ्यासोबत राहणार असं श्रीपाद श्रीवल्लभांनी सुमती महाराणींना सांगितलं. त्यावर श्रीमती महाराणी अरे रे, केवढा हा मोठा विचार आहे, फक्त 16 वर्षाचं आयुष्य. त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ काय म्हणतात की मुलगा 16 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्यावर मित्रवत आचरण करायचं, म्हणजे मित्राप्रमाणे आचरण करायचं असतं, मित्रत्वाच्या नात्याने त्याच्याशी वागले पाहिजे, त्याच्यावर कोणतेही बंधन घालून. जसं मी 16 वर्षाचं झाल्यानंतर तुम्ही जर माझ्यावर लग्नाचं बंधन घातलं तर मी त्या बंधनात अडकून पडणार नाही, मी स्वेच्छेने विहार करणारा यती असणार आहे. त्यामुळे माझ्या संकल्पाविरोधात जर तुम्ही मला बंधन घातलं तर मी घरात राहणार नाही, मी त्वरित निघून जाईन असं श्रीपादांनी सांगितलं. आणि त्यावेळेलाच त्यांनी ते स्थळसुद्धा सोडलं. सुमती महाराणी काही काळ अवाक झाली. घडलेला सारा वृत्तांत तिने आपल्या पतीस विवरण करून सांगितला. अप्पळराज म्हणाले, सुमती, दुःख करू नकोस. दत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील अशी सूचना तुझ्या वडिलांनी अगोदरच केली होती. श्री दत्त हे करुणेचा महासागर आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ जन्म होऊ दे, नंतर आपण इतर गोष्टींचा विचार करू. अप्पळराजूंच्या घरी अवधूतांनी भेट दिली. ही वार्ता सगळ्या गावात पसरली. पितृदेवताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या महालय अमावास्येच्या दिवशी ब्राह्मण जेवणाच्या आधी अवधूतास भिक्षा दिली. या विषयाची चर्चा झाली. बापण्णा अवधानी म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभांना जन्म होणार हे सगळेच म्हणतात. अवधूतांना साष्टांग नमस्कार करणे विहितच आहे, त्यामुळे सुमतीचा काहीच दोष नाही. पुत्र रूपाने जन्मावर आल्यावर त्याला साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचे आयुष्य क्षीण होते, परंतु अवधूत वेशात असताना साष्टांग नमस्कार करणे चूक नाही. या प्रसंगाने पिटिकापुरातील सर्व ब्राह्मणांना ईर्ष्या झाली आणि विशेषत्वाने नरसावधानी या नावाच्या एका पंडिताला खूप मत्सर वाटला. अमावास्येच्या दिवशी सगळेच पितृकार्यामध्ये निमग्न झाले होते. श्राद्धाच्या जेवणासाठी ब्राह्मण मिळणे ही फार कठीण समस्या झाली. तथापि बापण्णाचार्याने आणि अप्पळराजूंच्या घरी मात्र निर्विघ्नपणे कार्य पार पडले असे सांगितले. पार पडेल असे सांगितले. श्री राजशर्मा कालाग्निशमन दत्ताचे ध्यान करीत होते. तितक्यात 3 अतिथी आले आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडले. आता बघा काय होतं, तर हा सगळा वृत्तांत जेव्हा सुमती महाराणींनी आपल्या पतिराजांना जेव्हा राजशर्मांना सांगितलं, तेव्हा त्या राजशर्मा काय म्हणा, तुझ्या पित्यांनी ही सूचना आधीच दिलेली होती आणि त्या सूचनेप्रमाणे हे सगळं घडलेलं आहे, त्यात काही वेगळं असं नाही. आणि तू अवधूतांच्या, त्यावर बापण्णाचार्यांनी सांगितलं, तू अवधूतांच्या जेव्हा पाया पडलीस तेव्हा ते तुझ्या बालक रूपात नव्हते, ते अवधूत रूपात होते. आणि अवधूत रूपात असलेल्या दत्तांच्या पाया पडणं योग्यच आहे, कारण का ते तुझे पुत्र आणि ते धर्मशास्त्र विहित आहे. पण पुत्र झाल्यानंतर त्यांच्या पाया पडणे अयोग्य ठरले असते, त्यामुळे तू कोणतीही चिंता करू नकोस, तू धर्मशास्त्र वागलेलीस. आणि श्रीपाद राजशर्मासुद्धा त्यांना काय म्हणतात, श्रीपादांचा जन्म होणार असे सगळेच म्हणत आहेत, त्यामुळे आता त्यांचा जन्म झाल्यानंतर जे काही असेल ते बघू, आता एवढ्यात त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून काही उपयोग नाही असं म्हणतात. आणि ते महालय श्राद्ध असल्यामुळे महालय श्राद्धाच्या दिवशी सुद्धा काय झालं, लोकांना तिथे भोजनासाठी ब्राह्मण मिळत नव्हते. पण बापण्णाचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे अप्पळराज शर्मांच्या घरचं कार्य हे निर्विघ्नपणे पार पडणार होतं. आणि त्या दिवशी 3 अतिथी तेथे आले आणि जे भोजन घेऊन गेले आणि त्यांच्या घरचं जे पितृकार्य, जे महालय श्राद्ध कर्म होतं ते सगळं निर्विघ्नपणे पार पडलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा नरसावधानी नावाच्या एका पंडिताला मत्सर वाटत होता. तिथे एक नरसावधानी नावाचा ब्राह्मण पंडित होता, त्याला या सगळ्या गोष्टींचा मत्सर वाटत होता असं इथे म्हटलेलं आहे. तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचा जो हा भाग आहे तो आता आपण इथेच थांबवत आहोत, कारण का आपला भाग आधीच खूप मोठा झालेला आहे. 5व्या अध्यायाचा हा भाग आता आपण इथे समाप्त करणार आहोत आणि आपण 5व्या अध्यायाचा राहिलेला भाग हा पुढच्या भागामध्ये त्याचं रेकॉर्डिंग करून ऐकणार आहोत. तर इथे विविध असा घटनांचा उल्लेख आलेला आहे. आता श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार होणार आहे आणि त्यांचे माता पिता कोण असणार आहेत, तर नरसिंह राज शर्मा आणि सुमती महाराणी या त्यांच्या माता असणार आहेत. बापण्णाचार्य हे त्यांचे आजोबा असणार आहेत, ज्यांची पुत्री आहे सुमती महाराणी. आणि हे सगळे प्रसंग पुढे कसे घडणार आहे, दत्तावतार कसा होणार आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. तर त्या सगळ्या घटनांचा इथे उल्लेख आलेला आहे. तर आता फक्त आजचा प्रश्न असा आहे की श्री राज शर्मा हे त्यांच्या घरी कोणत्या दत्तमूर्तीचं पूजन करीत असत. आता श्री नरसिंहराज शर्मा यांच्याकडे एक दत्तमूर्ती होती, तर ती कोणती दत्तमूर्ती होती आणि ती दत्तमूर्ती तिचं पूजन झालं, त्या दत्तमूर्तीतून स्वतः प्रभू दत्त त्यांच्या समोर येऊन बसत आणि गप्पा मारत असत. तर फक्त सोपा प्रश्न आहे, कोणत्या दत्तांचे किंवा दत्तमूर्तीचे अप्पळराज शर्मा हे पूजन करीत असत. इतका सोपा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर देते
श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो.